कॉमेंट्री बॉक्स मध्ये 11 स्टार बोरंडे की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निकेतन आणि सलमान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रियेशला आणले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पॉवर पेचं षटक घेऊन गोलंदाज प्रियेश. पहिलाच बॉल डान्स करत चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहताय. सिंगल करिता आगेकूच करताना फलंदाज एक धाव इथे मात्र मिळते आणि धावफलक एक या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. सुरुवात झाली आहे ते मात्र एक या अंकानं एक या धावसंख्येनं इथून मात्र सुरुवात होत असताना चला स्टार 11 बोरंडे आपला अतिरिक्त खेळाडू द्या पाठवून. त्वरित गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत. चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस बॅटरच्या बॅटमधून आपण इथे मात्र चौकार कन्वर्ट होताना पाहिलाय. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रियेश पुणे तयार. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्र बदललं गेलंय. सरळ चेंडूला पाठवलाय. बॅटरच्या बॅटमधून हा चेंडू चाललाय. 1 बाउन्स क्लिअर करत बॅक टू बॅक 2 चौकार. थँक्यू. मी निखिल बागुल यांना विनंती करतो. नयन राऊत यांना मी विनंती करतो आपले शुभ असते खेळाडू आई गावदेवी संघाचं ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे राहुल सवर यांना आपण हे मॅन ऑफ द मॅचचं किताब इथं वितरित करायचं आहे. तिसरा चौकार ही पाहायला मिळेल का? आणि हा ही चेंडू सलग निघून जातोय. सलग 3 चेंडू 3 चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार आपल्याला फलंदाज निकेतनच्या बॅटमधून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. क्षमस्व सलमानच्या बॅटमधून इथून मात्र आपल्याला सलग 3 चेंडू 3 चौकार पाहायला मिळतात. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसलाय की काय? झेलला होती संधी. क्षेत्ररक्षक करतायत चूक. अरे झेल सोडलाय तरी कोणाचा? सलमानचा ज्याच्या बॅटमधून आपण 3 चेंडू 3 चौकार पाहायला मिळाले त्याला जीवनदान देणं म्हणजे थोडंसं धोकादायक ठरू शकतं. सिंगल मिळतीय. धावसंख्या सिंगलनं वधारतीय जाऊन पोचतीय ती म्हणजे अर्थातच 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. चेंडू संपुष्टात येत आहेत. 5 धावसंख्या बिनबाद 14 या अंकावर. निकेतन ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने दिशा दर्शवली जाईल. यावेळेस फटका फसतोय. फलंदाजाला परतावं लागेल. झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असलेला षटक संपलंय क्रमांक 1चं. षटक क्रमांक पहिल्या संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना 1 बाद ती म्हणजे 14 या अंकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अजिंक्य मोकाशी मॅन फ्रॉम कोनसई. मी आधी म्हटलं की या खानिवली विभागाच्या नक्कीच आपण इथून मात्र पाहताय खानिवली विभागाच्या वेशीवर असलेलं हे गाव कोनसई आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॉलर सचिन नवीन गोलंदाज सचिनला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इनॅक्शन मोडमध्ये आपण पाहू शकताय. हे दुसरं षटक सुद्धा आपण जर का बघितलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पाहूयात पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीनं इथून मात्र डिलिव्हर केलं जाईल. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉलचा इशारा पंचमच्यापर्यंत दर्शवतायत. 1 धाव अंकित केली जाईल आणि धावफलक एकेरी धावेच्या पडतीनं 1 बाद
15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. सचिनला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळत असताना. स्ट्रॉंगली अपील पंचांची मैदानाच्या आतमध्ये वेट केलं गेलं पंचांकडून आणि पाहणी केली गेली. तदनंतर पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं विकेटचं पतन. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गडी आतापर्यंत बाद होत आहेत. 2 धावसंख्या 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. गेम स्पीडअप करा थोडं विनंती असेल. चेक हॅलो चेक. थँक्यू. सिंगल मिळती आहे आणि धावफलक पुढे सरसावतो ते म्हणजे 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतात. आत्तापर्यंत चेंडू डिलिव्हर केले गेलेत सचिनकडून या षटकातील आपण पाहताय. 2 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत संपुष्टात आलाय. सचिनच्या बात्यातील 4 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष या पॉवर प्लेच्या षटकातील. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय अजिंक्य मोकाशीच्या बॅटमधून हा फटका कन्वर्ट झालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहताय. रिझनमध्ये हा चेंडू इथे मात्र कन्वर्ट केला गेलाय. धावबाद करण्याची होती संधी. बाल बच गए अजिंक्य मोकाशी असं म्हणायला हरकत नाही. या सिंगल होती. डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. ज्या पद्धतीने तारांबळ उडाली क्षेत्ररक्षकांची. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 18 या अंकावर. सन्माननीय विल्सनजी पाटील साहेब देवघरवरून उपस्थित होत आहेत. आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम सुस्वागतम विल्सनजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस जिथून मात्र पाहताय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय चौकारच्या. आपण पाहताय आणि तदनंतर पुन्हा एकदा स्ट्रोक कन्वर्ट होतोय. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या क्षेत्रामध्ये. हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. धावसंख्या 26 या चौकाराच्या बढतीने जाऊन पोचताना आपण पाहताय अजिंक्य मोकाशी सध्या तरी स्वतःचे खांदी सैल करत असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस गोलंदाजाने काढलाय वसपा. 2 चेंडू 2 चौकार. त्याच्यानंतर त्रिफळाचीत होऊन फर्निचर उद्ध्वस्त होऊन परतावं लागेल अजिंक्य मोकाशीला तंबूच्या आसऱ्याला.
यस, फलंदाज बाद होताना आपण पाहिलं अजिंक्य मोकाशीला अंतिम चेंडूवर षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26-26 म्हणजे 13-13च्या सरासरीनं धावा बनवल्या गेल्यात. इथे मात्र आपण पाहू शकताय अंतिम 3 षटकांचा खेळ अजूनही शेष राहतोय आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर विनायकला आणले गेले. मैदानाच्या आतमध्ये आपण विनायकला इथून मात्र पाहताय. प्रियेशला आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं आणि पुनश्च एकदा कंटिन्यू त्याला इथे मात्र केलं गेलंय आणि आल्या आल्या सुरुवात इथे मात्र केली आहे दमदार. फलंदाज बाद होताना आपण इथून मात्र पाय हॅलो चेक. हॅलो हॅलो, क्षमस्व, थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दुरावतोय. निर्धाव फेक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. गोलंदाज सय्याद पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत फाईन लेग मधून. डीप फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. चौकार 4. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय दिशा दर्शवली जातीये. नक्कीच चौकार गेलाय पण तदनंतरच्या पुढच्या चेंडूवर सिंगल घेणं भाग पाडले गेले. इथून मात्र एक धाव मिळतीये. धावसंख्या एकरी धावेने जाऊन पोहोचताना आपण पाहताय 32-32, 32 या अंकावर धावफलक. चेंडू किती संपुष्टात येत आहेत तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 32. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल, ओहो, दिशा तर दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र जजमेंट थोडंसं चुकतं. जज करताना थोडासा त्रास उद्भवला गेला, त्यामुळं तदनंतर दिले गेलेलं बॅकअप स्ट्रॉंगली पाहायला मिळालं. अंतिम चेंडूवर धावा किती मिळाल्या तर पंच एकच ना, एकच धाव मिळते. षटक संपलंय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे 33-33. थँक्यू डीजे.
चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय आणि धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 37 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 या अंकावर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुशांतला आपण पाहत आहे. सुशांतचं स्वागत केले गेलं इथे मात्र बॅटरनं चौकाराकडून. आपण पाहताय पंचांनी कदाचित लहानपणी जी आयडिया आपण यूज करायचो ओला झाल्यानंतर चेंडू कदाचित ती आयडिया यूज करताना पाहायला मिळाली. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 37 या अंकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुशांत तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. पिकअप केला गेलाय तिथे मात्र फटका फसतोय. बाउंड्री लागत क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. रायगडचा टायगर रायगड भूषण ज्याला मिळालं इथे मात्र संगीत क्षेत्रामध्ये अजय गायकवाड यांचं एक ऑर्केस्ट्रा आपण इथून मात्र पाहतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल स्क्वेअर लेगच्या पंचांनाही खाली बसण्याकरिता भाग पाडलं गेलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. असे खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा ज्याला संपूर्ण खेळाडूंची नावं ठाऊक असतील, कारण खेळाडू नसतील चौवेचाळीस या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली जाईल. इथे मात्र सिंगल इथे मात्र मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही. षटक संपेल क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 5-45. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. ऑर्केस्ट्रांची वाजंत्री सातत्यानं इथून मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहत आहे. आमच्या डिस्क जॉकी मधून डीजे कक्ष आणि
यस, रेकॉर्डिंग सुद्धा स्वतःच्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच आपण जाऊयात. पुढचा बॉल कुपे चेंडू हवेमध्ये, यावेळेस फटका फसलाय की काय? यस, डेफिनेटली फटका बसतोय. विकेट सोबत फलंदाज बाद, बॅक टू डग आउट. सुरेंद्रला आणले गेलंय इथे मात्र आपण पाहताय. यावेळेस बेरकावून दिलंय चेंडूला आणि सरळ पाठवलंय चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. सरळ कौशलच्या बॅट मधून कौशल्यपूर्वक स्ट्रोक, षटकार 6. सलग 3 चेंडू 3 षटकार कौशलने जर का टोकले तर सचिनजी पष्टे यांच्याकडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. 1111 क्षमस्व 111 आणि या षटकारासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. सिंगल मिळतीये, डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली आणि इथे मात्र कौशलची रनआउटची विकेट मिळतीये. कौशलला परतावं लागेल तंबूच्या असलेला. न्यू बॅटर प्रणव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिनजी पष्टे यांचे बंधुराजा आहेत. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं रोख पारितोषिक. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिलाय, फटका फसतोय की काय? यावेळेस फटका बसतोय, आल्या पावली परत, फलंदाज बाद. आतापर्यंत 8 बाद 52 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 8 बाद 52. प्रणित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज सय्यार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस सिरधावफेकी पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावत संख्या 8 बाद 52 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल अंतिम चेंडूवर प्रहार तर केलाय, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. फटका फसतोय. विकेट क्रमांक 9 ही तंबूच्या असलेला. संधी देऊयात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या 52. विजयाकरिता 53 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. चला बॉल चॉईस साठी यायचंय आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक सुवर्ण संधी डीजे हॉकीला.
11 स्टार बोरंडे संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण आपलं सजवून घ्यायचंय. भरत बागुल बीबी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या समवेत आपण रुपेशला पाहत आहे. ऑन स्ट्राईक रुपेश आणि भरत बागुलला, नॉन स्ट्राईकला अजिंक्य मोकाशी. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक डिलिव्हर करण्याकरिता. अगदी इयत्ता 9वी ते 10वीला असल्यापासून क्रिकेटमध्ये अजिंक्य मोकाशीचं पदार्पण आपण इथून मात्र पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजिंक्य तयार. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस इथे मात्र उडवले गेले, दिली गेली दिशा, चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होत असताना जाईल का सीमारेषा पार? तर यस, डेफिनेटली पहिल्या चेंडूवर सुरुवात दमदार, ठोकलाय चौकार, 4. क्या बात आहे. पारितोषिकांची खैरात सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळते. पण सध्या गीत बैलगाडी शर्यतीच्या रिलेटेड आपल्याला पाहायला मिळालं. चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजिंक्य तयार. पुढचा बॉल यावेळेस थोडंसं शफल होऊन पावलांचा वापर करून खेळायचं होतं. टप्पा थोडासा चुकीचा पाहायला मिळाला आणि वाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. एक धाव इथे मात्र मिळाली आहे. अवांतर स्वरूपातली धावफलक 5 या अंकावर जाऊन पोहोचताना विजयाकरिता तब्बल 53 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. पहिल्या चेंडूपासून अटॅक करायला सुरुवात केली आहे. बॅटच्या फेस मध्ये चेंडू, चांगला चेंडू आलाय, त्याचा समाचार घेणं गरजेचं आहे. पुरेपूर समाचार घेत हाही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चला चेंडू पाठवून द्यायचा आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. निखिल बाग, नक्कीच इथे मात्र आपण पाहत आहे निर्धाव फेकी पाहायला मिळाली आहे. गाणं कुणाला अडवतो? बाई वाड्यावर या, अशी फरमाईश निखिल बागुल यांची आलेली थोड्याच वेळात पूर्ण केली जाईल. इस डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत. आपण इथून मात्र पाहताय जाऊयात मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल खूपच चेंडू हवेमध्ये, आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने ट्रॅव्हल होणारा चेंडू निघून जाईल का? तर यस, हा चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार.
पाच चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 या अंकावर धावफलक, त्यामधील वैयक्तिक 12 धावा या रुपेशच्या पाहायला मिळत आहेत. रनअपमध्ये मिस्टेक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. त्यानंतर आज की रात हे सुद्धा गाण्याची फरमाईश आलेली आहे. डीजे लवकरात लवकर पूर्ण करतील. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हो, यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. होगी 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 तेरी दांडी गुल, क्योंकि मेरा बॉलर अजिंक्य है पॉवरफुल. विकेटचं बदल. धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले, म्हणजे अजूनही 24 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 24 चेंडूमध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता टीम DD11 संघाला विजयाकरिता भासतीये. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वरला इथे मात्र आणलं गेलंय आणि न्यू बॅटर प्रियेश मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना रुपेशचा विचार केला तर वैयक्तिक 12 धावांची खेळी साकारून मैदान सोडताना त्याला आपण जाताना पाहायला मिळालं. ज्ञानेश्वर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. चला घाई करा, विनंती करतोय. खूप सारा वेळ या षटकामध्ये खर्च झालाय, तो तुम्हाला इथून मात्र भरून काढावा लागेल. ज्ञानेश्वर चला, यष्टीरक्षक आपण सुद्धा पाहणी करताय ती त्वरित करा, ही विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. ज्ञानेश्वर षटकातील पहिलाच बॉल, यावेळेस इथून मात्र स्विच हिट करायचं होतं आणि इथे मात्र रनआउटची संधी. विकेटचं बदल, फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या असेला. येस, बाद झालाय. प्रियेश परतावा लागेल. प्रियेशलाही तंबूच्या असल्याला ज्ञानेश्वरनं पहिल्या चेंडूवर आपण बघितलं, पण यावेळेस चित्र काहीसं वेगळं आहे. पुरेपूर खाली क्षेत्र इथे मात्र पाहायला मिळालं आणि तिथे मात्र धाडलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. या बाद चौकार आपण पाहताय आणि थँक्यू. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 17 या अंकावर धावफलक. चला, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करणं इथून बंधनकारक आहे. चेंडू संपुष्टात येत आहे. 2 धावसंख्या 2 बाद 17 या अंकावर धावफलक. ज्ञानेश्वर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 11 स्टार बोरंडे शेवटचा पुकार असेल. आता कुठल्याही प्रकारची सबब वेळेच्या बाबतीत तुमची ऐकली जाणार नाही आणि यष्टीरक्षक स्पेशली प्रत्येक चेंडू मागे आपण क्षेत्ररक्षण चेंज करताय. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करणं बंधनकारक आहे. पुनश्च एकदा स्विच हिटचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, अनसक्सेसफुल ठरलाय. चेंडू कलेक्ट होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव फेकी इथे मात्र आपण पाहत आहे. दहीजी मिसाळ थोडंसं संपर्क साधायचं कॉम्बॉक्सशी. निर्धाव फेक डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल इथे मात्र दिशा दर्शवली जाईल या चेंडूला. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही. एकेरी धावेने धावसंख्या 2 बाद 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे.
गोलंदाज तयार. ओहो हो, यावेळेस आपण पाहत आहे डॉट बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कलेक्ट होणारा हा चेंडू. वन सेकंड डॉट बॉल पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत चेंडूला. सरळ दिली गेली आहे दिशा. आमच्या खानिली विभागच्या कमिटी मेंबरच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा चेंडू. षटकार 6. कुणाल पाटील, केपी सिंगर आमचे परम मित्र, त्यांचे गीत आपण पाहताय. यस, विनायकला आणले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2/24 या अंकावर धावफलक. अजिंक्य कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक अजिंक्यने इथे मात्र हाताळलं होतं. तिसरं षटक हाताळण्याकरिता सुद्धा अजिंक्यला इथे मात्र आमंत्रित केले गेले. चला अजिंक्य, आपण चेंडू डिलिव्हर करण्याकरिता ट्रॅकवर वा सज्ज. पंच कधीपासून आपल्याला इशारा करतायत. नक्कीच 24 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. विजयाकरिता 53 धावांसव्वान समोर आहे. त्यामधील म्हणजे आता मात्र 18 चेंडू आणि विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजिंक्य मोकाशी तयार. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. सर बॅटनं फटका कन्वर्ट केला गेला आहे आणि तिथे मात्र आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेट सोईल बदन, फलंदाजाला परतावं लागेल. झेलबादच्या स्वरूपात भरत बागुल, बीबी, महेंद्रसिंग धोनी बॅक टू. थँक्यू सो मच भरत बागुल, बीबी, ज्युनियर महेंद्रसिंग धोनी तंबूच्या हस्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसतो इथून मात्र. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन दाखल होत असताना आता मात्र 17 चेंडू आणि विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासिया. 17 चेंडू विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता. याच पद्धतीनं अजिंक्यची जर का गोलंदाजी चालू राहिली तर थोडंसं जे पारडं आहे विजयाचं ते कदाचित जड होऊ शकतं टीम 11 स्टार बोरंडे संघाचं. धावसंख्या 3/24 या अंकावर धावफलक स्थिरावताना आपण पाहताय. 17 चेंडू विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल फुलटॉस कदाचित म्हणता येणार नाहीये, पण चेंडू चांगला होता. अप्पर एज थोडीशी बॅटची घेताना हा चेंडू आपण इथून मात्र पाहायला मिळतं. सिंगल मिळती आहे. धावसंख्या 25-25, 3/25 या अंकावर धावफलक. धावसंख्या 25-25 या अंकावर. अविनाशजी आरड इथे उपस्थित होत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवत आहेत. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहताय 26-26, 53 धावांचा आव्हाने विजयाकरिता. आणि तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 3/26 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजिंक्य तयार. षटकातील पुढचा बॉल अतिरिक्त उंची धारण करणारा हा चेंडू आपण पाहताय. स्क्वेअर लेग पंचांचा आणि मेन पंचांचाही हात एक हात सरळ रेषेमध्ये. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय आणि नो
9+1 टोटली 2 धावा इथून मात्र मिळतील आणि धावफलक 2 धाव्याने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 28-28 या अंकावर. एकच संधी आहे बिमरकरिता रिव्ह्यूची आणि अजिंक्य मोकाशीकडून ती मागणी झालेली आहे. पाहूयात काय घडेल. आणि हा चेंडू नो बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यस नो आणि पुढचा येणारा हा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा असणार आहे. जहा भी मारो जैसी भी मारो आपकी है मर्जी बस रनआउट नाही होणार हे मनामध्ये इथून मात्र बिंबवावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र 28-28 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. षटकार 6. चेंडू पाठवा चेंडू. षटकार आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 34-34. डीडीच्या संघ मालकांची फरमाईश पोहोचली आहे गाण्यांची. कृपया करून त्याची पूर्तता करा ही विनंती असेल. षटकार आपण पाहताय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 3-34 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. अजिंक्यवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. एक जर का आपण खराब चेंडू टाकाल तर त्याचा नंतरचा फायदा फलंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस वेगामध्ये परिवर्तन करत अक्षरशः गंडवलंय किंवा फसवलंय. इथून मात्र अर्थातच फलंदाजाला अजिंक्यने असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 धावसंख्या 3-34. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं की झेलला. चांगला प्रयत्न होता. जीवनदान पुनश्च एकदा इथून मात्र मिळतोय आणि DD11 संघाकडून सध्या तरी आक्रोश पाहायला मिळतोय, जल्लोष पाहायला मिळतोय. क्या बात आहे. झेल सुटला गेलाय. जीवनदान दिलं गेलं आणि क्रिकेटमध्ये जीवनदान देणं महागात ठरू शकतं. पाहूयात माझा झेल सोडला तरी का याचं उत्तर देताना आता मात्र हा फलंदाज पाहायला मिळेल का. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 36-36. पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा दिशा दर्शवली जाईल. ऑन साईडला हा फटका कन्वर्ट केला जाईल. एकच धाव इथून मात्र अंकित केली जाईल. 1 धावेपेक्षा काहीही जास्ती मिळणार नाहीये. षटक संपलाय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 या अंकावर विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 16 धावसंख्येची आवश्यकता.
आणि 50-50 असताना 49वं षटक ज्या पद्धतीने महत्वाचं असतं त्याच पद्धतीनं आता मात्र 5 षटकांचा 17 असताना चौथं षटक महत्वाचं आहे. गॅप एरलाय, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल मिळते डबाच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा या वेळेला यशस्वीरित्या पूर्ण करत असताना बॅटर केतन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा अंकित होत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 3-39 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. म्हणजे विजयाकरिता 11 चेंडू आणि आता मात्र 14 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 1 ते 2 मोठे फटके इथे मात्र 1 ते 2 मोठे फटके या सामन्याचं कदाचित कायापालट करू शकतात. सामन्याचं चित्र इथून मात्र बदलू शकतात. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या काही चेंडूंवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला, क्षेत्ररक्षणाचा बदल जो आहे आदेश दिल्यानंतर क्षेत्ररक्षकांना त्या जागेवर पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती असेल थोडंसं फास्ट पोहोचा, घाई करत पोहोचा, हीच नम्रतेची विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र निकेतन तयार. षटकातील पुढचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी इथपर्यंत दर्शवलाय. निकेतनला थोडासा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला की फेअर डिलिव्हरी आहे, पण तदनंतर पंचांचा जो इशारा आहे तो आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा एक धाव इथे मात्र मिळाली. धावसंख्या 40, 11 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भासती आहे टीम DD11 संघाला. पावलांचा वापर केलाय, पुढे येऊन सरसावलाय या चेंडूला. सिंगल इथून मात्र मिळाली आहे. डबाच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण होतील का? क्षेत्ररक्षकांची तिथे मात्र तारांबळ. मी आधी म्हटलं ना की 1 ते 2 सेकंदाची जी चुकी मैदानाच्या आतमध्ये घडती आहे कलेक्शनच्या वेळेस, ती कदाचित दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर होताना तिचं पाहायला मिळतं. 2 धावा मिळतील. धावसंख्या 42 या अंकावर समीकरण चेंज होईल. 10 चेंडू विजयाकरिता 11 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. गोलंदाज सह्या पुढचा बॉल दिशा दर्शवत आहेत. माइंडनं हा फटका कन्वर्ट केला गेलाय आणि 2 धावा पुनश्च एकदा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. धावसंख्या 2 धाव्याच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहताय. 44 विजयाकरिता चेंडूही समान आणि धावाही समान. 9 चेंडू शेवटचे शेष असतील आणि विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासेल. 9 चेंडू विजयाकरिता 9 धाव्यांची आवश्यकता. जास्ती धावल्यानंतरही थकवा जाणवू शकतं. गोलंदाज यार पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. चेंडूला बाउंड्री लाईनच्या नजदीक क्षेत्ररक्षक आहे. फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावं लागेल जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. आलो चेक. विकेटचं पतन झालंय. समीकरण चेंज होईल. 8 चेंडू विजयाकरिता 9 धावेची आवश्यकता. षटकातील 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 5वा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज तयार. दिशा दर्शवली जाईल. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या एकेरी धावेने वधारेल आणि जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे 45-45. 7 चेंडू विजयाकरिता 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक होता.
क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असताना फेकी करायला नापसंती दर्शवली आहे. षटक संपलाय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46. विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 7 धावसंख्येची आवश्यकता. चला, शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. 53 धावांचं आव्हान पार करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4/46 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू 7 धावा, 7 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं स्वागत. षटकारानं चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकारचा क्या बात आहे. इथे मात्र सुरेंद्रच्या बॅट मधून षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. 5 चेंडू विजय राहुल भोईर यांच्याकडून या षटकाराकरिता 1000 रुपये स्वरूप पारितोषिक सुरेंद्र करिता आलाय आणि विजयाकरिता 5 चेंडू आणि आता मात्र 1 या धावसंख्येची आवश्यकता. आणि इथे मात्र खेळ खल्लास. सामना विजयशी ठरतोय. टीम D11 संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि सामना इथे मात्र विजयशी ठरतोय. टीम D11 संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. चेंडू पाठवा, चेंडू पाठवा. थँक्यू. आणि या अंतिम सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब ठरतोय सुरेंद्र. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर